नाशिक विधान परिषदेची मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली। येवल्यामध्ये 88 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। नरेंद्र दराडेंना मोठ्या मताधिक्याने विजयाची अपेक्षा आहे। नाशिक विभाग विधान परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया काल शांततेमध्ये पार पडली। येवला मतदान केंद्रावर मतदानाच्या शेवटच्या एका तासात 88 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। मतदानानंतर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास भाजपने व्यक्त केला। काय सांगाल भाऊ की सर्वच नगरसेवकांनी हक्क बजावला? सर्व नगरसेवकांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आणि मी आपल्याला अभिमानाने सांगतो की आमच्या महायुतीचं जे सीट आहे नरेंद्र भाऊ दराडे हे निर्विवादपणे निवडून येतील हे नक्कीच आहे। भाऊ काय सांगाल की 619 मतदान आहे, त्यापैकी किती मतदान पडू शकतं नरेंद्र भाऊंना? मला असं वाटतं 619 पैकी कमीत कमी 500 मतं नरेंद्र भाऊला पडतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आमचे नेते एकनाथराव शिंदे असतील, पवार वहिनी असतील, गिरीश भाऊ असतील, दादा भुसे असतील, असंख्य मंत्री आणि सुभाष कांदे असतील, सर्वांनी दराडे परिवार प्रेम केलं। त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो। सर्व जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी मतदान पूर्णपणे 100% पार पडलंय। सर्व जिल्ह्यामध्ये टोटल मतदान झालेलं आहे। आज इथं 88 मतदान होतं येवला केंद्रावर। येवला, मनमाड, नांदगाव हे 100% सर्व मतदार आले आणि मतदान झालंय। सर्वच विधान परिषद नाशिक विभागामध्ये सर्वात 100% मतदान झाले असून नक्कीच महायुतीचे उमेदवार जे आहे नरेंद्र दराडे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास सुहास कांदे यांच्यासह आमदार किशोर दराडे यांनी व्यक्त केला आहे। नरेंद्र बाटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक। पाहूयात पुढची बातमी। बोगस खत खरेदी करून